नमस्ते, मी सुजय देसाई. शिवऊर्जा चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. गीता प्रवचने अध्याय 18 उपसंहार फलत्यागाची पूर्णता ईश्वर प्रसाद भाग 48 101 अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. 1. माझ्या बंधूंनो, ईश्वराच्या कृपेने आज 18वा अध्याय आपण पाहत आहोत. क्षणोक्षणी बदलणाऱ्या या जगात कोणताही संकल्प तडीस नेणे हे ईश्वराच्या हाती आहे. त्यातून जेलमध्ये तर पदोपदी अनिश्चितता अनुभवास येत असते. येथे आपण एखादे काम सुरू करू व पुरे झालेले पाहू अशी अपेक्षा करणे कठीण आहे. आपली ही गीता पुरी होईल अशी अपेक्षा सुरू करताना नव्हती, परंतु ईश्वराची इच्छा होती म्हणून आज शेवटास येऊन आपण पोचलो आहोत. 2. 14व्या अध्यायात सात्विक, राजस व तामस असे जीवनाचे किंवा कर्माचे 3 प्रकार केले. त्यातील राजस व तामस टाकून सात्विकाचा स्वीकार करावयाचा हे आपण पाहिले. त्यानंतर 17व्या अध्यायात तोच प्रकार निराळ्या रीतीने पाहिला. यज्ञ, दान, तप किंवा एकाच शब्दात सांगावयाचे झाले तर यज्ञ हे जीवनाचे सार आहे. यज्ञाला उपयोगी अशी आहारादी कर्मे ती सुद्धा सात्विक व यज्ञरूप करूनच घ्यावयाची. यज्ञरूप व सात्विक तेवढीच कर्मे स्वीकारावयाची, बाकीची सोडावयाची असा ध्वनी 17व्या अध्यायात आपण ऐकला. ओम तत् सत या मंत्राचे स्मरण का ठेवावयाचे तेही आपण पाहिले. ओम म्हणजे सातत्य, तत् म्हणजे अलिप्तता, सत म्हणजे सात्विकता. आपल्या साधनेत सातत्य, अलिप्तता व सात्विकता असली पाहिजे, तरच ती साधना परमेश्वरास अर्पण करता येईल. या सर्व गोष्टीवरून असे दिसून येते की काही कर्मे टाळावयाची असतात, काही करावयाची असतात. गीतेची सर्व शिकवण जर पाहिली तर जागजागी कर्माचा त्याग करू नका असा बोध आहे. कर्मफलाचा त्याग गीता सांगत आहे. कर्म सतत करावयाचे व फलाचा त्याग करावयाचा ही गीतेची शिकवण सर्वत्र पाहून घ्यावी. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी दिसते की काही कर्माचा स्वीकार करावयाचा, काही कर्माचा त्याग करावयाचा. म्हणून शेवटी 18व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने प्रश्न केला. कोणतेही कर्म फलत्यागपूर्वक करावे ही एक बाजू, पुन्हा काही अवश्यमेव टाकावी व काही करावी ही दुसरी बाजू. यांचा मेळ कसा घालावा? जीवनाची दिशा स्पष्ट कळावी म्हणून हा प्रश्न आहे. फलत्यागाचे मर्म ध्यानी येण्यासाठी हा प्रश्न आहे. ज्याला शास्त्र संन्यास म्हणते त्यामध्ये कर्म स्वरूपात सोडायचे असते. कर्माचे जे स्वरूप त्याचा त्याग करायचा असतो. फलत्यागात कर्माचा फलतः त्याग करायचा असतो. गीतेच्या फलत्यागाला प्रत्यक्ष कर्मत्यागाची आवश्यकता आहे का? हा प्रश्न आहे. फलत्यागाच्या कसोटीत संन्यासाचा उपयोग आहे का? संन्यासाची मर्यादा कोठपर्यंत? संन्यास व फलत्याग या दोहोंच्या मर्यादा कशा व किती असा हा अर्जुनाचा प्रश्न आहे. 102 फलत्याग सार्वभौम कसोटी. 3. उत्तर देताना भगवंतानी एक गोष्ट साफ सांगून टाकली की फलत्यागाची कसोटी ही सार्वभौम वस्तू आहे. फलत्यागाचे तत्व सर्वत्र लावता येते. सर्व कर्मांचा फलत्याग करायचा या गोष्टीचा राजस आणि तामस कर्मांचा त्याग करायचा या गोष्टीशी विरोध नाही. काही कर्मांचे स्वरूपच असे असते की फलत्यागाची युक्ती वापरली की ती कर्मे स्वतःच गळून पडतात. फलत्यागपूर्वक कर्म करावे याचा अर्थच हा होतो की काही कर्मे सोडलीच पाहिजेत. फलत्यागपूर्वक कर्म करण्यात प्रत्यक्ष काही कर्मांचा त्याग येऊनच जातो. 4. या गोष्टीचा जरा खोल दृष्टी ठेवून विचार करूया. जी काम्य कर्मे आहेत, ज्यांच्या मुळाशी कामना आहे, ती कर्मे फलत्यागपूर्वक करा असे म्हणताच ढासळून जातात. फलत्यागासमोर काम्य व निषिद्ध कर्मे उभीच राहू शकत नाहीत. फलत्यागपूर्वक कर्म करणे म्हणजे केवळ कृत्रिम, तांत्रिक, यांत्रिक क्रिया नाही. या कसोटीने कर्मे कोणती करावी व कोणती करू नयेत हे आपोआप ठरते.
कोणी असे म्हणतात की गीता फलत्यागपूर्वक कर्मे करा एवढेच सुचविते, कोणती कर्मे करा हे सुचवित नाही असे भासते. परंतु ते वस्तुतः खरे नाही, कारण फलत्यागपूर्वक कर्म करा असे सांगण्यातच कोणते करावे व कोणते करू नये हे समजून येते. हिंसात्मक कर्मे, असत्यमय कर्मे, चोरीची कर्मे ही फलत्यागपूर्वक करता येणारच नाहीत. फलत्यागाची कसोटी लावताच ही कर्मे गळून पडतात. सूर्याची प्रभा फाकताच सर्व वस्तू उजळ दिसू लागतात, परंतु अंधार उजळ दिसतो का? तो नाहीसाच होतो. तद्वत निषिद्ध व काम्य कर्मांची स्थिती आहे. कर्मे फलत्यागाच्या कसोटीवर घासून घ्यावीत. जे कर्म मी करू पाहत आहे ते अनासक्तीपूर्वक फलाची लेश मात्रही अपेक्षा न ठेवता करणे मला शक्य आहे का हे आधी पाहावे. फलत्याग हीच कर्म करण्याची कसोटी. या कसोटीप्रमाणे काम्य कर्मे आपोआप त्याज्य ठरतात. त्यांचा संन्यासच योग्य. आता राहिली शुद्ध सात्विक कर्मे. ती अनासक्त रीतीने अहंकार सोडून करावयाची. काम्य कर्मे त्यागावयाची हेही एक कर्मच झाले. फलत्यागाची कातर त्यासही लावायची. काम्य कर्मांचा त्यागही सहज झाला पाहिजे. अशा रीतीने 3 गोष्टी आपण पाहिल्या. पहिली गोष्ट ही की जी कर्मे करावयाची ती फलत्यागपूर्वक करावयाची. दुसरी गोष्ट ही की राजस व तामस कर्मे, निषिद्ध व काम्य कर्मे फलत्यागाची कातर लावताच आपोआप गळून पडतात. तिसरी गोष्ट ही की तो जो त्याग होईल त्या त्यागावरही फलत्यागाची कातर लावावयाची. एवढा त्याग मी केला असा अहंकार होऊ द्यावयाचा नाही. 5. राजस व तामस कर्मे त्याज्य का? कारण ती शुद्ध नाहीत. शुद्ध नसल्यामुळे ती कर्म करणाऱ्याच्या चित्तावर लेप करतात. परंतु अधिक विचार केला म्हणजे असे आढळते की सात्विक कर्मेही सदोष असतात. जे जे कर्म म्हणून आहे त्यात काही ना काही दोष आहेच. शेतीचा स्वधर्म घेतला तर ती शुद्ध सात्विक क्रिया आहे, परंतु या यज्ञमय स्वधर्म रूप शेतीतही हिंसा येते. नांगरताना वगैरे कित्येक जीवजंतू मरतात. विहिरीजवळ चिखल होऊ नये म्हणून दगड बसविताना जंतू मेले. सकाळी दरवाजे उघडून सूर्याचा प्रकाश घरात येताच असंख्य जंतू मरून जातात. ज्याला आपण शुद्धीकरण म्हणतो ती मारणक्रिया होऊ पाहते. सारांश: सात्विक स्वधर्म रूप कर्मातही दोष येतो, तर कसे करावयाचे? 6. मी पूर्वी सांगितले होते की सर्व गुणांचा अद्याप विकास व्हावयाचा आहे. ज्ञान, भक्ती, सेवा व अहिंसा यांचा बिंदू मात्र अनुभव आला आहे. पूर्वी सारा अनुभव येऊन गेला असे नाही. अनुभव घेत जग पुढे जात आहे. मध्ययुगात अशी एक कल्पना निघाली की कृषीकर्मात हिंसा येते, म्हणून अहिंसक लोकांनी ती करू नये. त्यांनी व्यापार करावा. धान्य पिकवणे पाप, धान्य विकणे म्हणाले पाप नाही. परंतु अशा रीतीने क्रिया टाळून हित होत नाही. अशा रीतीने कर्मसंकोच करीत करीत जर मनुष्य वागू लागेल तर शेवटी आत्मनाश होईल. कर्मातून सुटण्याचा मनुष्य जो जो विचार करील तो तो अधिकच कर्माचा पसारा वाढेल. तुमच्या धान्याच्या व्यापारासाठी कोणी शेती कराव्यास नको का? त्या शेतातील हिंसेचे तुम्हीही नाही का मग भागीदार होत? कापूस पिकविणे जर पाप, तर तो उत्पन्न झालेलं विकणेही पाप. कापूस उत्पन्न करणे सदोष आहे, म्हणून ते कर्म सोडणे हा बुद्धीचा दोष आहे. सर्व कर्मावर बहिष्कार घालणे, हे कर्म नको, ते कर्म नको, काहीच करू नये, अशा रीतीने बघणाऱ्या दृष्टीत खरा दयाभाव उरला नसून दयाभाव मेला असे समजावे. पालवी खुडल्याने झाड मरत नाही, ते फोपावते. क्रियेचा संकोच करण्यात आत्मसंकोच आहे. 103. क्रियेतून सुटण्याची खरी रीत. 7. मग प्रश्न असा की जर सर्व क्रियात दोष आहेत तर सर्व क्रिया का न सोडाव्या? याचे उत्तर एकदा पूर्वी दिले आहे. सर्व कर्मांचा त्याग करणे ही कल्पना फार सुंदर आहे. हा विचार मोहक आहे. परंतु ही असंख्य कर्मे कशी सोडावयाची? राजस व तामस कर्मे सोडण्याची जी तऱ्हा तीच सात्विक कर्मे सोडण्याच्या बाबतीत आहे का? सदोष अशी जी सात्विक कर्मे
ती कशी टाळावयाची? गंमत अशी आहे की इंद्राय तक्षकाय स्वाहा असे जेव्हा मनुष्य जगात करू लागतो त्यावेळेस इंद्र अमर असल्यामुळे नाहीच मरत, परंतु तक्षक सुद्धा न मरता मजबूत होऊन बसतो. सात्विक कर्मात पुण्य आहे व थोडा दोष आहे, परंतु थोडा दोष म्हणून त्या दोषाबरोबर पुण्याचीही आहुती देऊ पाहाल तर पुण्यक्रिया चिवट असल्यामुळे नाहीच मरणार, परंतु दोषक्रिया मात्र वाढू लागतील. या असल्या सरमिसळीच्या विवेकहीन त्यागाने पुण्यरूप इंद्र तर नाहीच मरत, परंतु दोषरूप तक्षक मरता तेही मरत नाही. मग त्याच्या त्यागाची रीत कोणती? मांजर हिंसा करते म्हणून तिचा त्याग केला तर उंदीर हिंसा करतील. साप हिंसा करतो म्हणून त्याला दूर केला तर शेतीची शेकडो जंतू हिंसा करतील. शेतातील पिकांचा नाश झाल्याने हजारो माणसे मरतील. यासाठी विवेकयुक्त त्याग पाहिजे. 8. गोरक्षनाथास मच्छिंद्रनाथ म्हणाले, या मुलास धुवून आण. गोरखनाथाने मुलाचा पाय धरून चांगले आपटले व त्याला कुंपणावर वाळत टाकले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आणला का मुलगा धुवून? गोरखनाथ म्हणाले, त्याला आपटून धुवून वाळत टाकले आहे. मुलाला धुण्याची काही तऱ्हा? कपडे धुण्याची व माणसे धुण्याची एक तऱ्हा नाही. त्या 2 प्रकारात अंतर आहे. त्याप्रमाणे राजस व तामस कर्मांचा त्याग आणि सात्विक कर्मांचा त्याग यात निराळेपणा आहे. सात्विक कर्मे सोडण्याची तऱ्हा निराळी आहे. विवेकहीन वागल्याने काहीतरी तिरपगडे होऊन बसावयाचे. तुकारामांनी म्हटले आहे, त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. लहानसा त्याग करावयास जावे तर मोठा भोग उरावर येऊन बसतो, म्हणून तो अल्पसा त्यागही मिथ्या होतो. बारीकशा त्यागाच्या पूर्तीसाठी मोठमोठी इंद्रभवने उभारावयाची, त्याऐवजी ती खोपटीच बरी होती, तीच पुरे. लंगोटी लावून सारा विलास भोवती उभारावयाचा, त्याऐवजी सदरा बंडी अधिक बरी. म्हणून भगवंतांनी सात्विक कर्मांचा जो त्याग करावयाचा त्याची तऱ्हाच निराळी सांगितली आहे. ती सारी सात्विक कर्मे करावयाची, परंतु त्यांची फळे तोडून टाकावयाची. काही कर्मे समूळ सोडावयाची असतात, काहींची फळे तोडावयाची असतात. अंगावर बाहेरून डाग पडला तर तो धुवून काढता येईल, परंतु नैसर्गिक कातडीचा रंग काळा असेल तर त्याला व्हाईट वॉश अर्थात सफेदी करून काय होणार? तो काळा रंग तसाच राहू दे, त्याच्याकडे पाहूच नको, तो अमंगळ म्हणू नको. आज या शब्दावर आपली रजा घेतो. उद्या गीता प्रवचने अध्याय 18 भाग 49चे वाचन होईल. तोपर्यंत धन्यवाद.